तर चला आपला टॉपिक आहे निगेशन्स बाय यूजिंग लॉज. हा आपला टॉपिक आहे आणि ह्या टॉपिकसाठी आपल्याला डी मॉर्गन्स लॉज यूज करायचे. तर आपण फर्स्ट व्हिडिओमध्ये हे कंप्लीट केलेलं आहे. तरी सुद्धा मी परत एकदा एक बेसिक म्हणून तुम्हाला हे लॉज एक्सप्लेन करतो आणि आपण टेक्स्टबुक एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. म्हणजे जे आपले फ्रेंड्स डायरेक्ट हा व्हिडिओ पाहत असतील त्यांनाही प्रॉब्लेम येणार नाही, त्यांनाही समजेल. बघा, डी मॉर्गन्स लॉ काय सांगतो, निगेशन करायचं असेल आपल्याला, समजून घ्या, निगेशन करायचं आहे. निगेशन मध्ये अँड आहे आणि दोन स्टेटमेंट आहेत. हे दोन स्टेटमेंट आहेत. तर काय करायचं आपण, काही नाही करायचं, सिंपल निगेशन सेपरेट करायचं. स्टेप नंबर 1 निगेशन सेपरेट करायचं. जे पण स्टेटमेंट असतील त्यांना निगेशन देऊन टाकायचं. इथं अँड असेल तर इथं ऑर करायचं. आहे का नाही सोपा? तर बघा, याच्यातला दुसरा लॉ आहे, असा सिमिलरली तो पण येतो. स्टेटमेंट किती आहेत? 2 स्टेटमेंट आहेत आणि 2 स्टेटमेंटच्या मध्ये ऑर आहे. हे ते आपली 2 स्टेटमेंट आहे आणि स्टेप नंबर 1 मध्ये निगेशन सेपरेट होईल. निगेशन सेपरेट होईल. स्टेप नंबर 1 काय करायचं स्टुडंट्स, निगेशन सेपरेट करायचं आणि ऑरचं अँड करायचं. हा पण सोपा आहे आणि इझिली आपण हा समजून घेतलेला आहे. तर पहिलं इथपर्यंत लक्षात आल्यानंतर मग आपण टेक्स्टबुक एक्झाम्पल्स सॉल्व्ह करूया. बघा, मी बुक्स मधलेच एक्झाम्पल्स देतोय आणि बुक्स मधलेच एक्झाम्पल्स आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत, कारण हेच क्वेश्चन्स आपल्याला बोर्डमध्ये पाहायला मिळतात आणि आपलं टार्गेट तेच आहे की बुक्स मधले एक्झाम्पल्स आपल्याला जमले पाहिजेत. चला तर क्वेश्चन, राईट द निगेशन्स, असा एक क्वेश्चन असतो बुकमध्ये, ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, मी बुक मधलेच क्वेश्चन घेतोय, सारखं सारखं हे सांगतोय. याचा अर्थ आपल्याला बुकला फॉलो करायचंय, कारण आपलं टार्गेटच आहे की मार्क्स आपल्याला बोर्डमध्ये चांगले मिळाले पाहिजेत आणि तेही व्यवस्थित समजून घेतलं ना मग सोपं जातं. बघा, मला काय करायचंय, निगेशन. आता आपला रूलच एकच रूल होता, 2 स्टेटमेंट आहेत अँड आहे. चला तर मग डी मॉर्गन्स यूज करू. निगेशन हे आहे आपलं LHS आणि मी इथं माझ्याकडे स्पेस नाही आहे म्हणून मी इथं ट्रिपल इक्वल लिहितोय आणि मी आता निगेशन लिहायला सुरुवात करेल. तर म्हणजे हे LHS आहे, हे RHS. सांगा तर स्टेप नंबर 1 काय, अँडचं काय होणार, हे अँडचं काय होणार, सर ऑर होणार. ठीक आहे, ऑर होणार आणि प्रत्येकाला सर निगेशन सेपरेट होणार. हा कोणता लॉ आहे, लॉचं नाव पण सांगा, आठवत आहे, बाय डी मॉर्गन्स लॉ. हो, एवढंच लिहायचं आहे स्टुडंट. ठीक आहे, तर आता मी आपलं हे सेकंड स्टेटमेंट कॉपी केलं, मी फर्स्ट स्टेटमेंट सुद्धा कॉपी करतो. आता आपण फोकस काय केला पाहिजे, ह्या 2 सेपरेट स्टेटमेंट वरती फोकस केला पाहिजे. अजून एकदा तुम्ही काय यूज केला पाहिजे, डी मॉर्गन्स लॉ. तो यूज होऊ शकतो, इथं पण यूज होऊ शकतो, इथं पण यूज. तर चला तर मग आपण ते पण करूया. मी तर अजून एकदा डी मॉर्गन्स यूज केला तर सांगा ह्या ऑरचं काय होणार, अँड प्रत्येकाला निगेशन सेपरेट
सोपा ऑरचं एन आणि प्रत्येकाला निगेशन सेपरेट. सर मग इथं डबल निगेशन आलंय. हो येऊ दे ना, डबल निगेशन येऊ दे. डबल निगेशन कॅन्सल होणार बाय डी मॉर्गन्स लॉ. बघा डी मॉर्गन्स लॉने आपण हे पण कम्प्लीट केलं. आता फक्त आपल्याला एक स्टेप लिहायचं आहे, डबल निगेशन. निगेशन ऑफ निगेशन हे लिहिलं की ते कॅन्सल होईल. बाकी हा डेटा तर आपला ऍज इट इज आपण कॉपी करूया. निगेशन पी अँड निगेशन क्यू डेटा कॉपी करूया आपण ऍज इट इज. और निगेशन क्यू अँड आर राहणार का, कारण निगेशन निगेशन कॅन्सल होणार हे लक्षात ठेवा. सोपं आहे. जसं कॉम्प्लिमेंट अगेन इट्स कॉम्प्लिमेंट, जसं कॅन्सल होतं तसं. तर इथं लिहिलं पाहिजे बाय डबल निगेशन. ठीक आहे. आता याच्या पुढे जाणं पॉसिबल नाहीये म्हणून हे आन्सर आपण डिक्लेअर करूया. अजून काही सिम्प्लिफाय करता येत असेल तरी ते करू शकतो आपण, पण 2 मार्क्सचं एक्झाम्पल असेल तरी इनफ आहे. एवढं लिहिलं तरी खूप झालं. ठीक आहे, एवढं लिहिलं तरी भरपूर आहे. पण जर जायचंच असेल पुढं तर जाऊ शकतो आपण. तर चला तर मग काय करता येईल अजून आपल्याला. ठीक आहे सर, कालच याच्या अगोदर पण आपण लॉज पाहिलेले. फर्स्ट व्हिडिओज मध्ये आपण लॉज एक्सप्लेन केले. सेकंड व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करून दिले होते. एक व्हिडिओ बनवला होता आपण, आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण त्याच व्हिडिओचे ते लॉज यूज करतोय. तेव्हा माझी तुम्हाला रिक्वेस्ट राहील, सिक्वेन्स वाईज व्हिडिओ बघत चला आणि व्हिडिओ स्किप करू नका. समजतंय? व्हिडिओ स्किप करू नका. एकदा का तुम्ही हे कम्प्लीट केलं तर तुमचा लॉजिक बोर्डचा तर कम्प्लीट होईलच, प्लस सीईटीचेही क्वेश्चन सुटतील. तर जर अजून काही करायचं असेल तर मी करू शकतो इथं, पण मला असं वाटतंय की हे एवढं लिहिलं ठीक आहे. चला तर मग आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया. सेकंड एक्झाम्पल. मी बुक्स मधले सगळेच एक्झाम्पल नाही सोडवून देणार, पण एक काही इम्पॉर्टंट एक्झाम्पल्स आहेत ते आपण सोडवू शकतो. तर चला सेकंड एक्झाम्पल बघा मी काय घेतोय. P implies Q or R. बघा स्टुडंट्स, मला याचं निगेशन लिहायचं आहे. आता तुम्हाला सगळेच लॉज वापरावं लागतात, कारण कसं असतं आपल्याला असं वाटतं की निगेशन फक्त आपल्याला शिकवलं जात आहे. नो, सगळे लॉज आपल्याला आले पाहिजेत आणि येता आहेत आपल्याला. आपण पाठीमागचे व्हिडिओ पाहून आलोय, समजून घेतलेत. आणि जरी काही डाऊट्स आले, काही हे आले तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करत चला. त्याच्यावरती आपण परत काहीतरी करू शकतो त्या गोष्टीच, आणि मी तुम्हाला रिप्लाय जरूर देईन. तर चला, ऑरचं काय होणार, अँड आणि प्रत्येकाचं निगेशन होणार. सर हा कोणता लॉ आहे, बाय डी मॉर्गन्स लॉ. ठीक आहे, डी मॉर्गन्स. आणि पहिलं काय होणार, याचं निगेशन. फर्स्ट हे स्टेटमेंट आहे, सेकंड. सर पुढे काय होणार, पुढे होणार ना, विसरला वाटतंस तू. आठव, कंडिशनल लॉ होता, त्याचं निगेशन आपल्याला येत आहे. आणि निगेशन ऑफ कंडिशनल लॉ मध्ये आपण काय करायचो, आठवा. जर आठवत नसेल तर एका पेजवरती फॉर्म्युली लॉज एकदाच लिहा आणि ते समोर ठेवा, होऊन जाईल. तर हा लॉ सांगतो फर्स्ट ॲज इट इज अँड सेकंडचं निगेशन. लॉ पण भारी आहेत. फर्स्ट ॲज इट इज अँड सेकंडचं निगेशन अँड आर हे आहे बाय निगेशन ऑफ कंडिशन. बाय निगेशन ऑफ कंडिशनल असं लिहिलं तरी चालतं. बाय निगेशन ऑफ कंडिशनल लॉ लिहिलं तर बेस्ट आहे. सर याच्या पुढे काही करता येईल का, अजून काही करता येत नाही. हे याचा आन्सर आपण डिक्लेअर करू शकतो. हे बघा,
बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की सर थांबायचं कुठं? अरे जिथपर्यंत आपल्याला येतं ना तिथपर्यंत लिहायचं आणि तिथं थांबायचं. सोपं आहे ना. ठीक आहे, पुढं जायचंच नाही, जिथपर्यंत येतं तेवढं लिहायचं. आणि थोडं सेक्शन वाईज बघायचं, कारण ABCD सेक्शन असतो. जर बी सेक्शन मध्ये क्वेश्चन असेल तर 3 मार्कला क्वेश्चन असेल तर मॅक्सिमम लिहायचं. जेवढं लिहिता येते तेवढं तरी लिहिलंच पाहिजे. तर नेक्स्ट अजून भारी भारी क्वेश्चन घेऊया आपण. 2 झाले. तिसरा क्वेश्चन बघा. याच्यामध्ये क्वेश्चन कसा आहे बघा. हो, हे बुक्स मधले एक्झाम्पल्स आहे. एक्सरसाइज मधले काही एक्झाम्पल आपण घेतोय. बघूया आपण याच्यामध्ये तुम्ही काय डिसिजन घेताय. बघा बरं, थोडा विचार करून बघा बरं. स्टेटमेंट किती? 2 सर स्टेटमेंट आहे. सर हे फर्स्ट स्टेटमेंट आहे, हे सेकंड स्टेटमेंट आहे. 2 स्टेटमेंटच्या मध्ये सर ऑर आहे. ऑरेंजच्या म्हणजे निगेशन आपल्याला यूज करता येईल. ठीक आहे, मी निगेशन यूज करतोय आणि तुम्ही मला आठवून सांगचाल हे LHS आहे, हे RHS. चला सर, निगेशन आहे बघा. निगेशन आहे डी मॉर्गन्स लॉ. काय सांगतो डी मॉर्गन्स लॉ? काय सांगतो? काय नाही सर, ऑरचं काय करायचं सर? अँड करायचं आणि प्रत्येकाला निगेशन सेपरेट. नाव बाय डी मॉर्गन्स लॉ एवढं लिहायचं. ठीक आहे. तर फर्स्ट आपण काय करूया, हे जरा सुंदर दिसण्यासाठी आपण बाहेरून स्क्वेअर ब्रॅकेट अप्लाय करू आणि आतमध्ये हे आपलं राऊंड ब्रॅकेट आहे, हे आपलं. ठीक आहे. आता तुम्हीच मला सांगा, हा निगेशन काय होईल रे? कारण हे होल ब्रॅकेटचं निगेशन आहे. डबल निगेशन यूज होईल का नाही? होणार सर, 100% होणार सर. मग काय होणार? निगेशन कॅन्सल. P and Q and आणि इथं सुद्धा अप्लाय होणार. पण आपण एक काम करूया, एकच लॉ एका वेळी अप्लाय करू. काळजी घेत चालू स्टुडंट्स. बाय डबल निगेशन. बाय डबल निगेशन एका वेळी एकच लॉ यूज करायचं. ठीक आहे. आता काय होईल रे? आता इथं काहीतरी करता येईल आपल्याला. काय करता येईल सर? सांगा सर, काय करता येईल? हे P and Q हे तर ॲज इट इज सर. हे परत निगेशन आतमध्ये जाईल आणि परत एकदा डी मॉर्गन्स यूज होईल. निगेशन सेपरेट होईल. ऑरचं सर अँड होईल आणि हे होणार बाय डी मॉर्गन्स लॉ. ठीक आहे. आपण डी मॉर्गन्स लॉच यूज करतोय. आता लास्टला डबल निगेशन येणार. P and Q आहे. ठीक आहे. पुढं काय आहे? अँड आहे. हे निगेशन P आहे. अगेन अँड हे आहे Q बाय डबल निगेशन. हा डबल निगेशन. आता जर हा क्वेश्चन 3 मार्कला असेल, सेक्शन 3 मध्ये आला असेल, तर मी अजून एक स्टेप लिहिणार आहे. आणि जर सेक्शन बी मध्ये असेल 2 मार्क्सला, एवढा डेटा इनफ आहे स्टुडंट्स. एवढा डेटा इनफ. 4 स्टेप्स लिहिले आपण, 2 मार्क्स आपल्याला देतील. पण जर आपल्याला 3 मार्क्स घ्यायचे असतील तर अजून मॅक्सिमम सोडवायचं. लक्षात ठेवा, मॅक्सिमम. तर चला, तर कालच आपण पाहिलं होतं असे 2 ब्रॅकेट असतील सर. 2 ब्रॅकेट असतील आणि ह्या 2 ब्रॅकेट मध्ये सर गंमत अशी आहे बघा ना सर. ह्या दोघांमध्ये हा पोर्शन अँड Q आणि अँड Q सर कॉमन दिसता है. चलो, तो हम उसको क्या करेंगे?
कॉमन लेते हैं उसको. चलो तर कॉमन घेऊया आपण. अँड क्यू जर बाहेर गेलं, थोडा विचार करा, अँड क्यू जर बाहेर गेलं तर ह्या ब्रॅकेटमध्ये काय राहणार, तुम्हीच विचार करून बघा. अँड क्यू जर बाहेर गेलं तर ह्या ब्रॅकेटमध्ये काय राहणार स्टुडंट्स, हे राहणार. एवढं सोपं आहे, एवढं सोपं आहे. बाय डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ठीक आहे, बाय डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. सर याच्या पुढं आपण काय ठरवलंय, 3 मार्कला क्वेश्चन आहे, 3 मार्कला क्वेश्चन आहे, तर आपण मॅक्सिमम सॉल्व करणारच. चला, अँड आहे सर, हे दोन्ही तर ट्रू कधी येणार नाहीत, म्हणजे हे एफ होणार सर, हे एफ होणार. अँड असल्यामुळं सर हे एफ होणार. ठीक आहे, आपल्याकडून काय कुठे सिम्बॉल बिम्बॉल राहिलं नाही ना लिहिताना. ठीक आहे, कुठे सिम्बॉल राहिलेलं नाही आहे सर. ठीक आहे, नंतर आपण सॉल्व करत पुढं जाऊया. हे ऑर आहे, मला एकदा चेक करू द्या, म्हणजे काय असं नसेल तर निगेशन तर येऊन जाईलच, काही विषयच नाही. ठीक आहे, कुठेही. ठीक आहे, कुठे राहिलंय का सिम्बॉल, नाहीये. म्हणजे हे ओव्हरऑल इथं काय येणार, बाय, हे जर तुम्ही नीट पाहिलं, स्टेटमेंटचं निगेशन आहे. ऑलराईट, कॉम्प्लिमेंट लॉ, कॉम्प्लिमेंट लॉ. आणि अँड मध्ये एक जरी फेल आलं तरी सगळं फेल होत असतं. बाय आयडेंटिटी लॉ. आता मी बुक्सच्या रेफरन्स घेऊन हे क्वेश्चन घेतलेलं आहे, त्यामुळं मी एका मिनिटासाठी हे पण चेक करून घेतो की आन्सर. आता कसं असतं, बुक्समध्ये काय केलं जातं, कधी कधी कमी सोडवलं जातं. तर बघू आपण कुठपर्यंत सोडवलं असेल त्यांनी. हो, त्यांनी, मी म्हणलं ना तुम्हाला, कमी सोडवलं जातं म्हणजे ते इथपर्यंतच येऊन थांबलेत, पण आपण पुढे गेलो. बरोबर आहे, सगळं बरोबर आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. 3 मार्क्ससाठी असे क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व करावे लागतील. तर लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे, क्वेश्चन्स लॉज वरती येतात. ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अजून एक क्वेश्चन, लास्ट क्वेश्चन सॉल्व करून देतोय. 4 क्वेश्चन मी सॉल्व करून दिलेले आहेत आणि लॉजचाच यूज करतोय आपण, लॉजचाच यूज करतोय. वेगवेगळे क्वेश्चन सॉल्व करून दिलेले आहेत मी. एक्सरसाइज मधले काही क्वेश्चन घेतलेत, काही क्वेश्चन्स मी मिसेलेनियस मधले घेतलेत लास्ट, आणि काही सॉल्ड पण एक्झाम्पल सॉल्व करून देतोय. कारण मेथड्स कशा असतात स्टुडंट्स, क्वेश्चन्स मिक्स येतात. तर बघू आपण हा लास्ट क्वेश्चन आपण पाहूया, बघू आपल्याला सॉल्व होतोय का. पी और क्यू अँड क्यू और निगेशन आर. हा पण एक क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे. मी बघू आता आपण ट्राय करूया आणि बेस्ट ट्राय करू आपण. चला तर मग विचार करा, इथंही 2 ब्रॅकेट आहेत, मध्ये अँड आहे. ठीक आहे, तर आपल्याला निगेशन लिहायचंय. ठीक आहे, मी निगेशन लिहायला सुरुवात केली. काय होणार आहे, अँडचं ऑर आणि निगेशन सेपरेट होणार. म्हणजे हे पी और क्यू येणार आणि हे क्यू और निगेशन आर येणार. लॉ बाय डी मॉर्गन्स लॉ. त्याच्यानंतर आपण काय करू शकतो, अजून एकदा डी मॉर्गन्स वापरूया. हे आतमध्ये जाणार, अजून एकदा डी मॉर्गन्स वापरा.
ह्या ऑरचं अँड होणार सर निगेशन पी निगेशन क्यू. सर इकडं पण सेपरेट होणार निगेशन. बाय डी मॉर्गन्स लॉ. तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा कंटेंटला आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मेसेज करायला विसरू नका, कारण इम्पॉर्टंट गोष्टी आपण इथं डिस्कस करतोय आणि आमचा विचार असा आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे लॉज पोहोचले पाहिजेत, कारण खूप सोप्या पद्धतीने एक्सप्लेन केलेलं आहे. तुम्ही थोडी प्रॅक्टिस करा, एकदा नोटबुकमध्ये लिहा, ते नुसते पाहू नका. आणि कसा व्हिडिओ वाटला ते पण शेअर करायला विसरू नका. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओज पाहायला मिळतील. तर बघा मग याच्यामध्ये आपण आता कोणतं लॉ वापरणार मी सांगा पाहू. बर येतंय का सर? डबल निगेशन वापरा सर. येत आहे. काही विद्यार्थी तर बोलायला पण लागलेत. बघा काहींचा आन्सर तर आलेला आहे, त्यांना समजायला लागलाय, सुचतंय आता डबल निगेशन लॉ वापरा सर. विषय तोच आहे. जर हा क्वेश्चन 2 मार्कला असेल तर हे इनफ आहे, पण जर हा क्वेश्चन 3 मार्कला असेल तर मी अजूनही सॉल्व करायला विसरणार नाही. आणि मी म्हणतोय हा क्वेश्चन जर 3 मार्क मध्ये आलाच तर आपल्याला अजून पुढे गेलं पाहिजे आणि आपण हा क्वेश्चन पुढे सॉल्व करू शकतो. तर चला तर मग आपण त्यासाठी आपल्याला पहिलं काय करावं लागेल, इथं हे ऑर्डर चेंज करून घ्यावी लागेल, कारण जेणेकरून कॉमन घेणं आपल्याला पॉसिबल होईल. हे निगेशन पी अँड निगेशन क्यू आहे ऑर आहे आणि इथं आर अँड निगेशन क्यू हे करावं लागेल आपल्याला. आणि याच्यासाठी तुम्हाला माहीतच आहे आपल्याकडे एक लॉ आहे, कॉम्युटेटिव्ह लॉ. याच्यानंतर तुम्ही नीट पाहून घ्या सर, याच्यामध्ये हा पोर्शन सर कॉमन आहे. मग कॉमन असेल तर काय करतात रे? सेम असेल तर घ्या आउटसाइड, म्हणजे ब्रॅकेटच्या बाहेर घ्या त्याला आणि ब्रॅकेट मध्ये काय राहील एकदा तुम्ही असा हात ठेवून पाहू शकता. हो मॅथ्स असंच आहे. इमेजिन करा तुम्ही निगेशन पी और आर आणि हाच आहे बाय डी मॉर्गन्स. याच्या पुढे कसं जाणार आता, हे तर फायनल आन्सर आपला असायलाच पाहिजे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण जे क्वेश्चन डिस्कस केले हे लॉज बेस्ड आहे. त्यामुळं फर्स्ट जो व्हिडिओ होता आपला, जो व्हिडिओ असेल तुम्ही पाहिला असेल तर तो व्यवस्थित पाहायचा, त्याच्यानंतर हा व्हिडिओ पाहिला पाहिजे, म्हणजे सिक्वेन्सनी व्हिडिओज आहेत. कसा वाटला व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. ज्ञानादी इन्स्टिट्यूट चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका, कारण आपल्या ज्ञानादी इन्स्टिट्यूटमध्ये आपण MST CET क्रॅश कोर्स हा रन करत असतो. तर मी तुम्हाला MST CET क्रॅश कोर्स बद्दल थोडी इन्फॉर्मेशन देतो, माहिती देतो, समजून घ्या. हा जो कोर्स आहे तो आपण ऑफलाईन मोड मध्ये रन करत असतो.
आणि ह्या कोर्स बद्दलची इन्फॉर्मेशन तुम्हाला चॅनलवरती पाहायला भेटेल. कोर्स हा दोन्ही इंजिनिअरिंग आणि दुसरे जे फील्ड आहे बायोलॉजी फील्ड त्यासाठीही रन केला जातो इन्स्टिट्यूट मध्ये. तर ऑफलाईन मोड मध्ये असल्यामुळं त्या कोर्स मध्ये आम्ही तुम्हाला अगोदर टॉपिक शिकवणार. बघा मेथड कशी आहे. फर्स्ट टॉपिक जो काही समरी बेस्ड टॉपिक शिकवला जातो. असं नका समजू की अख्खं बुकच असतं, तसं नाहीये. टीचर रिलेटेड टीचर त्यांना जे योग्य वाटतं त्या दृष्टिकोनातून ते तुम्हाला टॉपिक एक्सप्लेन करतील. तुम्ही ऑफलाईन लेक्चर मध्ये बसल्यामुळे तुम्हाला ते लिहिता येतं, तुम्ही नोट्स लिहू शकता. नसेल तर ह्याच नोट्स तुम्हाला पीडीएफ फॉर्म मध्ये सेंड केल्या जातात. म्हणजे फर्स्ट स्टेप तुम्ही पास झाला, काही नोट्स तुमच्या हातामध्ये आल्या शॉर्टकट्स वाल्या असं नाहीये, एक टॉपिक बेस्ड नोट्स असतात. नेक्स्ट नोट्स झाल्यानंतर तुम्हाला एक सॅम्पल बेस्ड एमसीक्यू पीवायक्यू सॉल्व्ह करून घेतले जातात. हो, लेक्चर चालू असतानाच पीवायक्यू सॉल्व्ह होणार आहे, लेक्चर झाल्यानंतर नाही. लेक्चर चालू आहे, टॉपिक बाय टॉपिक जे काय असतील थोडेफार एमसीक्यू तुम्हाला ते शिकवतील टीचर्स, पीवायक्यूज. त्याच्यानंतर डेली बेसिस वरती तुम्हाला एक ऑनलाईन एक्झाम द्यायची असते, त्यामुळं टेस्ट पण डेली बेसिस वरती घेतली जाते. डेली तुम्ही टेस्ट पण अटेंड करणार आहे. मग आता टेस्ट दिल्यानंतर काही तुमचे डाऊट्स असतील तर ते त्याच दिवशी डाऊट सेशन पण असतो, त्याच्यामध्ये हे तुम्हाला कंप्लीट करता येतं. ओव्हरऑल जर आपल्याला आपलं फ्युचर ब्राईट करायचं असेल तर तुम्ही ज्ञानादी इन्स्टिट्यूट मध्ये ह्या कोर्स बद्दल विचार करू शकता. कारण चांगले टीचर्स तुम्हाला अनुभवी टीचर्स पाहायला मिळतील आणि एक वेगळा अनुभव घेता येईल. जास्त माहिती पाहिजे असेल तर तुम्ही www.jnanadi.com ह्या वेबसाईटला तुम्ही व्हिजिट देऊ शकता. तर ही तुम्हाला छोटीशी इन्फॉर्मेशन मला सांगायची होती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला याच्याबद्दल मी तुम्हाला थँक्स म्हणतो. आणि काही डाऊट्स असतील तरी तुम्ही शेअर करू शकता, कमेंट करू शकता. आणि तुम्हाला जे लेक्चर्स पाहिजे असतील मॅथमॅटिक्सच्या रिलेटेड, कुठला लेसन अवघड जात असेल, कुठले टॉपिक तुम्हाला समजले नसतील तर प्लीज शेअर करा, आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवू. फक्त लक्षात ठेवा एक्झामच्या अगोदर आपल्याला व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचवायचे आणि जेणेकरून आपली एक्झाम चांगली जाईल आणि खूप चांगले मार्क्स मिळतील. तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. मी अनिल सर तुमची रजा घेतो. नमस्कार.